नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वडापावच्या गाडीवर अनिल भिसे व भीमा देवारे हे दोघे वडापाव खाऊन पाणी पित असताना अज्ञात भामट्याने त्याची लाखो रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन धूम ठोकली. ही घटना मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी राहुरी येथील बाजार समितीजवळ सकाळच्या सुमारास घडली आहे. अनिल आबाजी भिसे राहणार तमनर आखाडा तालुका राहुरी हे यांची राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भाजीपाला आडत आहे. आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान भाजीपाला व्यापारी अनिल आबाजी भिसे व भीमा मगन देवारे हे बाजार समितीजवळ येवले वडापाव येथे गेले. त्या ठिकाणी त्यांनी वडापाव खाऊन पाणी पित असताना त्यांच्या जवळील 1,30,000 रोख रक्कम व कागदपत्र असलेली बॅग बाकड्यावर ठेवली होती. भिसे व देवारे पाणी पित असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेला एक भामटा आला व त्याची बॅग घेऊन पळाला. तेव्हा दुसरा एक भामटा समोर मोटरसायकलवर बसलेला होता. बॅग घेऊन पळालेला भामटा त्या मोटरसायकलवर जाऊन बसला आणि दोन्ही भामट्यांनी मोटरसायकलवर नगरच्या दिशेने धूम ठोकली. भिसे यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत भामटे सुसाट वेगात पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार विजय नवले, पोलीस नाईक प्रमोद ढाकणे, नदीम शेख, चांद पठाण आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून भामट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भर दिवसा व वर्दळीच्या ठिकाणाहून पैशाची बॅग पळवल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. भर दिवसा एका व्यापाऱ्याची मोठ्या रकमेची बॅग पळवल्याने नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत तात्काळ संबंधिताला गजाआड करून कारवाई करावी, अन्यथा नागरिक आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचे समजले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.